आज आपण मिक्स डाळीचे सँडविच बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि सफेद उडदाची डाळ वापरून त्याचे पीठ तयार केलेलं आहे आणि त्या पिठाचा वापर आपण आज ब्रेड सँडविच बनवण्यासाठी करणार आहोत आणि शिवाय कुरकुरीत होण्यासाठी आपण बारीक शेवयांचा वापर करणार आहोत। मी सकाळी उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेऊन ते भिजत घातले, चांगले स्वच्छ धुतले आणि आता भिजत घातले आहे। आता ही भज्याची तयारी आपण केली। भज्यामध्ये आज आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे तर टाकणार आहोत, पण त्याच्यासोबत थोडे धणे पण वाटून घेतले मिक्सरमधून, तेही टाकले। लाल सुक्या मिरच्या थोड्या मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतल्या। हे ज्या 3 मिक्स डाळी होत्या भिजत घातल्या त्या वाटून घेतल्या। त्यांच्यामध्ये ओवा, थोडा कढीपत्ता कट करून टाकला, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा तो मसाला, थोडा लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता यांना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। मीठ आणि हळदही टाकले आणि शेवटी कांदा कापून तोही टाकला। आता यांना चांगले मिक्स करून आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर मी घरामध्ये ब्रेड होताच तर त्याचे त्रिकोणी तुकडे करून घेतले आणि ते ह्या पिठामध्ये, सकाळी जे भज्यांच्या पीठ आपण तयार केलेले होते त्याच्यात हे तुकडे भिजवून त्यांना ह्या बारीक शेवयांमध्ये मिक्स केले। बघा तुम्ही, या बारीक शेवया कशा मी वरून लावल्या आहे आणि नंतर तळण्यास घेतले। याने हे सँडविच खूप कुरकुरीत होतात, तुम्ही करून बघा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून अवश्य मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।